नमस्कार लाडक्या बहिणींनो, कशा आहात तुम्ही? तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याची खूप दिवसापासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे हे त्यांना काळजी पडली होती. तर लाडक्या बहिणींनो, याआधी खुशखबर देण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज भेटत राहतील. लाडक्या बहिणींचे खास करून तर आम्ही दररोज व्हिडिओ अपलोड करतात. काही जरी नवीन अपडेट्स मिळालं तरी आम्ही लाडक्या बहिणींसाठी अपडेट करतात. चला मग व्हिडिओला सुरू करूया. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. आता प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 म्हणजेच आजपासून, आज दुपारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये ट्रान्सफर करण्यास सुरुवात झालेली आहे. हे जे स्क्रीनशॉट तुम्हाला जर थंबनेलमध्ये जे दिसत आहे, हे स्क्रीनशॉट जे आम्ही लावलेलं आहे लाडक्या बहिणींनो, हे अगोदर ह्याच्यावर फोकस करा. 1500 रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट बँक अकाउंट्स अगेन्स्ट लाडकी बहीण योजना 31 नोव्हेंबर 2025 म्हणजेच 31 नोव्हेंबर 2025चा जे हप्ता होतो तुमचा, ते तुमच्या खात्यामध्ये आज ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. ओके, आज 31 डिसेंबर 2025 आहे. आता भरपूर लाडक्या बहिणीला प्रश्न पडलेला आहे की आता आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता आला का डिसेंबरचा हप्ता आला? तर लाडक्या बहीण, नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला केव्हा पडणार आहे याचीही काळजी लाडक्या बहिणीला पडलेली आहे. तर लाडक्या बहिणीनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिना पूर्ण संपून गेलेला आहे. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला एक 15 तारीख किंवा 16 तारखेच्या आसपास तुम्ही वितरित करण्यात येईल. आता ही नोव्हेंबर महिन्याचा जी हप्ता उशीर होण्याचं कारण म्हणजे तुम्हालाही माहीत आहे की निवडणुका चालू होतात आणि आता नगरपालिकेच्याही निवडणुका सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झालेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच म्हणजे सरासरी तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त व्हायला पाहिजे होता. आणि आता डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच तुम्हाला यंदा 15 तारखेलाच, म्हणजे ह्या जानेवारीच्या 15 या 16, 17, 18 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. आता अजून एक महत्त्वाचा विषय, आता ज्या लाडकी बहिणींना असे SMS आलेले नसतील, कोणत्या असे टेक्स्ट मेसेज जर आलेले नसतील, तर त्यांनी उद्या सकाळी 1 जानेवारीला त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले किंवा नाही आले हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. जर आले नसतील तर त्यांनी आम्हाला कमेंट करावं, आम्ही त्यांच्यावरही व्हिडिओ बनवू. मग काही प्रॉब्लेम असेल तर तेही आम्ही लाडक्या बहिणीपासून व्हिडिओचं अपलोड करू. अजून दुसरं, ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनीही कमेंट करावं. ओके, आता 1500 रुपयेच तुम्हाला प्राप्त झालेले आहे. 1500 रुपये म्हणजे 1500 रुपयेच आलेले तुम्हाला. 3000 रुपयाचे भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ येत होते की 3000 रुपये भेटणार आहे, 3000 रुपये भेटणार आहे. असं काही नाही, तुम्हाला 1500 रुपयेच प्राप्त झालेले. ओके, लाडक्या बहिणीला 1500 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले. आता अजून एक याच्यामध्ये प्रश्न आहे की कोणाला पैसे पडले आणि कोणाला नाही पडले. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांनी लाडक्या बहिणीची KYC केली होती त्यांनाही पैसे प्राप्त पडलेले, म्हणजे पैसे जमा झालेले त्यांच्या अकाउंटमध्ये. ओके, दुसरी गोष्ट, ज्यांनी KYC केली नव्हती त्यांनाही हप्ता जमा झालेला आहे. तिसरा, ज्यांनी KYC करताना ऑप्शन चुकिले होते, ओके, त्यांनाही यावेळेस म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरसकट ट्रान्सफर करण्यात आलेले. जेवढे हे काही 3 ऑप्शन होते, म्हणजे 3 जी प्रश्न होते, KYC केली नसेल किंवा KYC केली असेल किंवा KYC करताना ऑप्शन चुकवले असेल, की अशा भरपूर प्रश्न होते, त्यांना यावेळेस सरसकट समजायलाच लाडक्या बहिणीला 1500 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. चला मग आजच्यासाठी तितकंच. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.